मैदान पर लेकर उतरे हैं आसिफ दौनाक। टीम को कप्तानी कर रहे, टीम की लीड कर रहे और यहाँ पर ओपनिंग पेयर के रूप में स्ट्राइकर बल्लेबाज नजर आते हुए। हाँ, अच्छी गेंद थी, सम्मान दिया, बैकफुट पे गए, हल्के हाथों से पुश किया था केवल शॉट मिड विकेट की दिशा में। गेंद जब तक गैदर होती, 1 रन लेने का मात्र समय था बल्लेबाज आसिफ के पास। इस सिंगल के साथ आसिफ भाई ने अपना खाता खोला, टीम के स्कोर का आगाज किया 1 रन इस बड़ी प्रतियोगिता में। आज का यह तीसरा मुकाबला, आखिरी दिन है। हाँ, इस मर्तबा देखिए बैकफुट पर गए और बिल्कुल टैप किया था। बैडमिंटन के रूप में हमने देखा था दोस्तों, उछलती हुई गेंद थी, बैकफुट पर जाके उसे केवल पुश किया था और 1 रन फिर से एक मर्तबा। दोनों ही बल्लेबाज अपने सिंगल के स्कोर पर इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं, जबकि टीम का मजमू स्कोर 2 रन। धीमी गति की गेंद थी हवा में। हितेश नरहरी को हमने कल से पहले दिन से देखा है दोस्तों अंपायरिंग करते हुए, लेकिन आज वो धनु बोली के लिए दोस्तों अपने टीम की खातिर मैदान में कूद पड़े हैं। देखना उनका इस मैच में खेलना उनकी टीम के लिए कितना मददगार साबित होगा। 1 रन का और इजाफा, पहला ओवर घट रहा है। शायद आसिफ भाई और मुनीफ ने यह सोचा है कि इस ओवर में केवल गेंद को हमको देखना है, समाचार बाद में भी ले सकते हैं। गेंद पर का जो कॉटन होता है उसको थोड़ा सा गेंद को रफ करना है और यही कोशिश हो रही है कि नीचे से स्ट्रोक खेले जा रहे। केवल 4 गेंदे और स्कोर इस 4 गेंदों के गिरने के बाद 4 ही रन स्कोर कार्ड पर आपको नजर आता हुआ। निर्धारित 4 ओवर का यह मुकाबला है और एक अच्छी टीम है दोस्तों, क्योंकि बड़ा मंच है, बड़ी टीम है। देश की रोहित नागोजी गेंदबाज है। हाँ, फिर से एक मरतबा अच्छी गेंद, कमाल की गेंदबाजी रही थी दोस्तों रोहित नागोजी की। मुरुड प्रीमियर लीग हो, नांदगांव का मैदान हो, एक मेडन ओवर भी जिसने फेंका था। सन्माननीय दत्ता शेठ पवार सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून पाण्याची एक नक्कीच चांगली सोय काम सुरू आहे। त्यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही यथोचित स्वागत करणार आहोत। शाब्दिक स्वागत नक्कीच आम्ही केलंय। आणि मी आधीच तुम्हाला बोललो होतो मित्रांनो की आज अंतिम दिवस आहे, अर्थात या व्यासपीठावर आज तुम्हाला सर्व क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती दिसतील। सामाजिक कार्य असो, राजकीय असो किंवा मग खेळातले दिग्गज आज नक्कीच या मैदानावरती आणि या व्यासपीठावर सुद्धा बसलेले आपल्याला दिसतील। सामाजिक कार्य सुद्धा ज्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होताना आपण पाहत असतो। तो पहली ओवर की समाप्ति पर हमने देखा था केवल 8 रन बने थे। दूसरे तेज तर्रार ऊंचे कद के गेंदबाज प्रणय शेल के इस वक्त गेंदबाजी का भार लिए हुए दूसरे ओवर के लिए जिनको कप्तान ने जिम्मा दिया है। एक अच्छे गेंदबाज और एक अच्छे बल्लेबाज, अर्थात दोनों ही क्षेत्र में नुमाया कामगिरी इनके विरुद्ध हमने उनके जानिब से हमने देखी है। और इस बीच अब बल्ले का फेस खोला है दोस्तों, क्योंकि अब आसिफ भाई को भी पता है यहाँ पर सिंगल डबल से तो बात नहीं बनेगी। 100 सुनार की तो एक लोहार की अब जर्नी ही होगी और यही कोशिश से हमने देखा था। पूरी ताकत से खेला हुआ यह स्ट्रोक लॉन्ग लेग की दिशा में गेंद गई थी और इस बीच 2 रन आसानी के साथ मुकम्मल किया। रनों की संख्या को 2 अंकों में पहुंचाया, 10-11 रन बगैर कोई नुकसान के, क्योंकि एक शानदार चौका हमने देखा था आसिफ भाई के बल्ले से आता हुआ। हाँ, इस मर्तबा गेंदबाजी में घुमाव लाते हुए देखिए, बिल्कुल लेग स्टंप से गेंद को मिड स्टंप तक घुमाया था।
टर्न किया था और जिसके कारण थोड़े से फंबल हुए थे यहाँ पर आसिफ भाई। एक चाणक्य नीति वाला कप्तान और उसके सामने दोस्तों उतना ही अच्छा गेंदबाज प्रणय शेलके, मैन फ्रॉम बोल्डी। हाँ, इस मरतबा पटकी हुई गेंद थी, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, लेकिन गेंद जमीन पर पड़ने के बाद एक अतिरिक्त उछाल और रफ्तार के साथ हितेश नरहरी के हाथों में, यानी कि यहां पर अपने रफ्तार से गिरफ्तार किया था प्रणय शेलके ने। क्योंकि पहली दो गेंदें हमने देखी थी, बिल्कुल धीमी गति की कराई थी, लेकिन चौथी वाली गेंद बहुत ही तेज तर्रार थी। केवल 3 रन अब तक खर्च किए प्रणय ने। फिर से एक मरतबा धीमी गति की गेंद थी, लेग स्टंप से मिडल स्टंप तक आई थी, ऑन द राइज उसे खेला था मिड विकेट के क्षेत्र में। 1 रन यहां पर मुकम्मल होता हुआ बाला की वहां पर अच्छी फील्डिंग पॉइंटिंग की और 1 ही रन से संतुष्ट होना पड़ा आसिफ भाई को। इस एक सिंगल की सहायता से रनों की संख्या मात्र बड़ी देरी के बाद आगे बढ़ती हुई पहुंची है सीधे 12 रनों पर। अब बिल्कुल खुल के बल्लेबाजी करनी होगी क्योंकि यहां पर आपको ज्यादा से ज्यादा रन बनाने होंगे। इस बीच अंपायर जी हमारे जानिब मुड़े और उसी वक्त हमने अंपायर की उस आहट को समझ लिया था, पहचान लिया था कि ये गेंद वाइड होगी। लॉन नंबर 22 का यहां पर इस्तेमाल किया जाएगा और बगैर ताखिर किए हुए अंपायर हमारी जानिब मुड़ के फौरन इशारा दिया, यस इट इज वाइड बॉल। अतिरिक्त 1 रन मिला, 13 रन बिना किसी विकेट के। हाँ, इस मर्तबा कमाल का स्ट्रोक खेला है, कमाल का टाइमिंग, कमाल का शॉट, लेकिन यहां पर नतीजा देखना क्या है, 2 रन मिलेंगे। गेंद खिलाड़ी के हाथ से स्पर्श करने के बाद वहां पर डिक्लेयर जोन में चली गई थी। हालांकि सीमा रेखा तो उधर नहीं मिलेगी, बाउंड्री लाइन जरूर है, लेकिन डिक्लेयर जोन है, घोषित क्षेत्र है, इस बिना पर आपको मिलेंगे केवल 2 रन। तर मित्रांनो, या सामन्याखेरीज आपण पाहतोय की 2 अतिथी अर्थात आदरणीय आणि सन्माननीय दत्ताशेठ पवार आणि सागरजी मोहिते महाराष्ट्र शासनाचे हे कॉन्ट्रॅक्टर आहेत मित्रांनो, आणि मोठं काम अर्थात सर्वात पुण्याचं काम असं यांच्या माध्यमातून या ठिकाणी पार पाडला जात आहे। काम सुरू आहे आणि या व्यक्तींकडून मित्रांनो या स्पर्धेसाठी 10,000 रुपये रोख रक्कम अशी देणगी आलेली आहे मित्रांनो। नक्कीच मंडळ तुमचा सतत आभारी आहे, ऋणी आहे। असाच प्रेम, असाच स्नेह, ऋणानुबंध कायम असू द्या अशी आम्ही अपेक्षा बाळगतो। आणि या ठिकाणी मात्र मोठा हादरा, पहिला झटका लगता हुआ। टीम नीड टू ब्रेक थ्रू हियर, जहां पर जरूरत टीम को थी 1 विकेट हासिल करने की, और दोस्तों प्रणय वो काम नहीं कर पाए थे। रोहित नागोजी जैसा तेज तर्रार गेंदबाज जो काम नहीं कर पाया था, और आखिरकार राज ने आते ही पहले ही गेंद पर एक बड़ा झटका दे दिया है वरवटना की टीम को। आसिफ वरवटना को लगने वाला यह आसिफ के रूप में दोस्तों पहला झटका, ये बहुत ही बड़ा झटका, 440 ओल्ड का ये झटका था। क्योंकि आसिफ भाई का जितनी देर मैदान पर जमकर बल्लेबाजी करते तो कहीं ना कहीं विरोधियों को थोड़ा सा एक भय होता, क्योंकि एक सीनियर खिलाड़ी, एक तजुर्बेकार खिलाड़ी है। और बिल्कुल समय चलते हमने देखा था शुरुआत थोड़ी सी धीमी की थी। हाँ, इस बार पटकी भी गेंद हवा में, और इस बार नतीजा उलट आएगा, चेंज आएगी 6 रनों के लिए। कमाल डीजे। शानदार छक्का आता हुआ दोस्तों मंसूर के बल्ले से। देखिए, जिस गेंदबाज ने आसिफ भाई दौना का विकेट हासिल किया था, हमारे वजीर को आउट किया था,
तो इसीलिए यह संगीत बजा था कि आज न छोड़ूंगा तुझे, ऐसे मंसूर कह रहे हैं। हाँ, इस बीच हवा में गेंद लहराती हुई बिल्कुल कवर पॉइंट की दिशा में गई है और देखते देखते 2 रन आसानी के साथ मुकम्मल किए। दोनों ही बल्लेबाजों ने यानी कि मंसूर और मुनीफ के दरमियान एक अच्छा तालमेल बनता हुआ और इस 2 रन की सहायता से रनों की संख्या तेजी से आगे बढ़ती हुई 23 रन। पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर छक्का और तीसरी गेंद पर कमबैक किया है दोस्तों राज ने। 2 रन मिले, लेकिन शानदार बल्लेबाजी यहां पर मंसूर द्वारा देखने को मिल रही है। राज की अगली गेंद बल्ले का बाहरी किनारा लगा था और दौड़कर रन लेने होंगे। अगर गेंद पीछे जाती है तो 2 रन मिलेंगे, यहां पर केवल 1 रन मिलेगा मंसूर को। मंसूर के अगर अपने इंडिविजुअल स्कोर की बात की जाए तो मंसूर इज मूव्स ऑन टू 9 एंड टोटल स्कोर मूव्स ऑन टू 24 रन, 1 विकेट के नुकसान पर। अच्छा कमबैक देखने को मिल रहा है दोस्तों राज द्वारा। ये टीम की जान है दोस्तों, रोहित, नागोजी, प्रणय, शेलके और राज। फिर से एक मर्तबा पटकी हुई गेंद, कड़क प्रहार, इस बार गेंद जाएगी आर पार, सीमा पार, गगनभेदी षटकार। ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में। अरे बड़े बड़े तूफान थक जाते हैं जब आग लगी हो सीने में। तो यहां पर मुनीफ और मंसूर को हमने देखा दोस्तों, 2 छक्के लगाए थे इसी ओवर में और रनों की संख्या को तेजी से बढ़ाया 30 रनों पर। इस बार भी खराब गेंद, थोड़ा सा एक शायद मनोवैज्ञानिक दबाव, एक फ्रस्ट्रेशन या एक कहीं ना कहीं हम ये कह सकते हैं दोस्तों, स्वाभाविक रूप से जब एक ही ओवर में 2 छक्के लगते हैं तो कहीं ना कहीं गेंदबाज अपने लय से थोड़ा हट के गेंदबाजी करता है और यही चित्र हमें यहां पर देखने को मिलते हुए। हालांकि राज एक बहुत ही बढ़िया बल्लेबाज है दोस्तों, जिनके बारे में मैंने आपको जानकारी दी, रोहित, राज। और यहां पर लीजिए एक और एलिवेशन, स्टैंड एंड डिलीवर्ड, 6 रन। थ्री 37। पहले ओवर में हमने देखा था दोस्तों रन बने थे केवल 8, दूसरे ओवर में रन बने थे 7, यानी कि 2 ओवर में बहुत ही कम रन थे, लेकिन तीसरी ओवर 3 छक्के के साथ 22 रन खर्च किए राज ने। बहुत ही महंगा ओवर जाता हुआ दोस्तों, बहुत ही खर्चीला ओवर, लेकिन अब बची हुई 6 गेंदें। आसिफ 11 वरवटना की टीम देखना इन 6 गेंदों में कितने रन और जोड़ेगी, जबकि अमोल है गेंदबाज। सी ब्रिज की टीम में हमने देखा था दोस्तों अमोल को MPL मुरुड प्रीमियर लीग सीजन 2 में, और वही अमोल इस वक्त सरवा की सरजमीन पर दोस्तों आड़े हाथों से खेला था, लेकिन इस बीच स्टैंड और डिलीवर्ड। फिर से एक मर्तबा नजाकत और ताकत का अच्छा मिश्रण। चलिए चलते हैं दोस्तों संबंध से छक्के की सहायता से रनों की संख्या 43। देखिए संत शुरुआत हुई थी, पहले मैंने जिस प्रकार से कहा था कि केवल आसिफ भाई और मुनीफ की कोशिश थी कि गेंद को थोड़ा सा रफ किया जाए, और पहले 2 ओवर तक हमने देखा था केवल 14-15 रन स्कोर कार्ड पर लगे थे, लेकिन तीसरी और चौथी ओवर बहुत ही घनाघाती प्रहार करते हुए दोस्तों काफ़ी रन लूटे हैं। अगर बात की जाए तो पिछले ओवर की राज के 22 रन और इन 2 गेंदों में आने वाले 7 रन, कुल मिलाकर रनों की संख्या 44। 29 रन हमने देखा पिछली 7 गेंदों में आए दोस्तों।
और यही वजह है कि इस वक्त बड़े लक्ष्य की तरफ जाती हुई टीम, क्योंकि आसिफ भाई ने कहा था भले ही हमने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का फैसला लिया है, लेकिन हम अच्छा लक्ष्य रखेंगे विरोधी के सामने। लेकिन यहाँ पर डांडी 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 डांडी, और अब न्यू कमर अब्दुल रहीम, अब्दुल रहमान, अब्दुल रहमान दोस्तों अब बल्लेबाजी के लिए बीच मैदान पर मंसूर का साथ निभाने के लिए बची हुई इस ओवर की 3 गेंदें आना शेष। अच्छी वापसी दोस्तों, देखिए पहली गेंद पर छक्का आया था, दूसरी गेंद पर सिंगल आया था और तीसरी गेंद कमाल की फेंकी और सीधे लेग स्टिक खंबा उखाड़ दिया था दोस्तों अमोल ने। यही वजह थी कि सी ब्रिज जैसे एक बड़ी टीम में मरूड प्रीमियर लीग में इस खिलाड़ी का चयन किया गया था। हार्ड लेंथ पर गेंद पड़ने के बाद तेजी के साथ लेग स्टिक को छूती हुई निकल गई थी, लेकिन इस बार कमाल का स्ट्रोक, कमाल का टाइमिंग, खड़े खड़े एलिवेशन, गेंद गई है डीप मिड विकेट सीमा के बाद 6 रनों के लिए कमान डीजे। और इस छक्के की सहायता से यहां पर अर्धशतक भी मुकम्मल हो गया दोस्तों। आसिफ 11 वरवटना का फिर से एक मरतबा जोरदार पूरी ताकत के साथ प्रहार करना चाहते थे, लेकिन अमोल ने बिल्कुल धीमी गति की गेंद फेंकी थी। ये होती है दोस्तों गेंदबाजी, ये होती है गेंदबाजी की विविधता, ये होती है गेंदबाजी की मिश्रण, ये बहुत ही जरूरी होता है दोस्तों। गेंदबाजी में रिदम टप्पा, वो कहते हैं ना कि दोस्तों बाहुबली फिल्म में कटप्पा, और गेंदबाजी में टप्पा होना बहुत ही जरूरी होता है। अंपायर हमारी जानिब मुड़े थे, पटकी हुई गेंद थी, ऑफ स्टिक से हल्की सी बाहर घुमाव लेती हुई निकल गई थी। अंपायर ने अपने बाजुओं को खोल के इशारा दिया और 1 रन का इजाफा होता हुआ रनों की संख्या में 1 से बढ़ोतरी होती हुई अतिरिक्त के तौर पर 51 रन 2 विकेट के नुकसान पर अमोल अगली गेंद। फिर से एक मरतबा ताकतवर स्ट्रोक, पूरी ताकत झोंक दी थी दोस्तों, लेकिन धीमी गति की ये भी गेंद थी। दूसरे रन की मांग और देखते देखते दूसरा रन भी मुकम्मल। ऐसे बहुत कम देखने को मिलता है। रोहित नागोजी ये तूने क्या किया, क्योंकि यही कहा होगा कप्तान ने, केवल 1 रन होना चाहिए था, लेकिन वहां पर 2 रन मुकम्मल किए और 2 रन के साथ रनों की संख्या पहुंची है 53 और 54। थैंक यू डीजे मास्टर, डीजे मयूर। अच्छा अच्छा संगीत, नया पुराना संगीत सुनाकर दोस्तों आए हुए दर्शकों को, आए हुए मेहमानों को और उनका प्रतिसाद मिल रहा है दोस्तों डीजे मयूर को। तो पहले बल्लेबाजी करते हुए 53 रन बनाए और 54 रनों का लक्ष्य रखा है दोस्तों। धनेश को उम्मीद होगी बोरली के बल्लेबाजों से, रोहित नागोजी से, प्रणय से, बाला से, राज से, अमोल से और कप्तान से, जबकि आसिफ भाई की भी उम्मीद की किरण जगी होगी, क्योंकि एक अच्छा टारगेट हमने सेट किया है। और आसिफ भाई ने कहा भी था अच्छी टीम है सामने वाली, उसकी भी तारीफ की थी, प्रशंसा की थी, और हमारी कोशिश होगी कि हम एक अच्छा टारगेट सेट करें। और मुझे ऐसा लगता है कि एक सम्मानजनक स्कोर हम इसको कह सकते हैं, क्योंकि कल हमने देखा था दोस्तों यही वो लक्ष्य था जिसका पीछा करते हुए श्रीवंश की टीम
इस प्रतियोगिता से बाहर हुई थी। 50 प्लस अगर आप बना लेते और आपके पास अगर अच्छी गेंदबाजी हो तो ऐसा लगता है कि मैच फाइटिंग होगा। और ये भी मुकाबला एक अच्छा फाइटिंग मुकाबला होगा, इसमें कोई दो राय नहीं, कांटे की टक्कर होगी जीत के लिए। बहुत ही अच्छा बैटल आपको सर्वाइव एमसीसी चषक 2023 में ये मुकाबला देखने को मिलने वाला है दोस्तों। तो कहीं भी न जाए, मैदान पर जुड़े रहे, क्योंकि 54 रनों का लक्ष्य का पीछा करने के लिए प्रारंभिक जोड़ी राहुल रोहित नागोजी और राज, एक राइट हैंड एक लेफ्ट हैंड में बल्लेबाज मैदान पर पहुंच चुके हैं। चलिए दूसरे सत्र का 54 रनों का पीछा करते समय क्या समीकरण इस मैच में बनने बिगड़ने वाले हैं, ये सुनाने के लिए हम आपसे लेंगे थोड़ी सी देर के लिए इजाजत और आपको लिए चलते हैं दोस्तों हरीश दिगीकर सर के पास। हॅलो, यानंतर मॅच असेल जैद 11 खामगाव विपक्ष शौकत 11 अग्गर दांडा. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये आपल्यासोबत जुडतील मुश्ताक आपराड सर. मेरेश दीकर घेऊन जाते मैदानामध्ये या दुसऱ्या सत्रामध्ये. वरवटना आसिफ 11 विपक्ष आपण मॅच पाहतोय. धनु 11 बोरली मांडला. धनु 11 रोहित आणि राजची प्रारंभिक बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. प्रारंभिक जोडी मैदानात रोहित स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला राज आहे. गोलंदाजसाठी पहिलं षटक घेऊन मुनीफ मुनीफ चला मॅच सुरू करा. विनंती असेल, वेळ आपल्याकडे कमी, आज अंतिम दिवस आहे. तर मुनीफ पहिलं षटक हाताळते. 54 धावांचं लक्ष आहे. सुरुवात पहिला चेंडू वाईड बॉल. मुनीफ डाव्याष्टीच्या बाहेर बरकडला जाते. पहिलं षटकातील पहिला चेंडू इथे वाईड पाहायला मिळते मुनीफच्या माध्यमातून. हा चांगला फटका आहे. रोहितच्या बॅटमधून हेलिकॉप्टर स्ट्रोक. चेंडू लँड होतोय सीमा रेषा पार. षटकार एक ओव्हर नंतर आपल्याला टॉस पाहायला मिळेल. हा फटका चांगला आहे, हलक्या हाताने खेळलाय. 2 धावा इथं कंप्लीट केल्या जातील. हॅलो, रोहितला कुशखबर आहे. शैजान यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये आहेत. पहिला षटकार तर त्यांनी मारला, यानंतर येणाऱ्या प्रत्येक षटकाराला 100 रुपये असतील शैजान यांच्याकडून. रोहितसाठी रोहित जबरदस्त फलंदाजी. बोरली मांडला संघ आपल्याला पाहायला मिळते. धनु 11 अर्थात धनीश चव्हाण यांचा संघ मैदानात आपल्याला पाहायला मिळते. तर एक खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. एमसी सर्व आयोजित ही भव्य फेस्टिवल स्पर्धा आपण पाहतोय.
फुलटॉस चेंडू डावकुरा फलंदाज स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. वाह, जबरदस्त क्षेत्ररक्षण. जिथे 2-2 धावा इथे होत आहेत मैदानात, तिथे एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. वरवटणं आसिफ 11 संघाचा आपल्याला पाहायला मिळते. धावा संख्या होते 11. षटकार आला होता रोहितच्या बॅटमधून 9 धावा आल्यात. पुन्हा एकदा रोहित स्ट्राईकवर आहे. शेजान यांच्याकडून रोहितसाठी प्रत्येक षटकाराला आता 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. फलंदाजासाठी मुनफ. हा, बॅटची कडा घेतली होती इथे. यस, झेल टिपलाय. पहिला धक्का आदरा भिडतोय धनु 11 बोरली मांडला संघाला. मित्र, कारण आपल्याला या ठिकाणी टॉस सुरवायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी दत्तारामजी पवार सुद्धा आले होते, एक प्रशासकीय अधिकारी, ज्यांच्या माध्यमातून पाण्याची एक मुबलक व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे येणाऱ्या कालामध्ये. वो कहते हैं ना कि नकद बड़ा नपद बड़ा, तकलीफ में जो खड़ा वो है सबसे बड़ा, और पानी से बेहतर इंतजाम करने वाले को और क्या कह सकते दोस्तों. बहुत ही नेक काम होता है, पुण्य का काम होता है, और वो हस्ती यहाँ पर आज मौजूद थी. टॉस करने के लिए मैं शकील भाई चोगले से गुजारिश करूंगा कि अगले मुकाबले का टॉस आपके हाथों से होगा. टॉस के बॉस आप बनेंगे. हमदन ग्राफिक प्रेजेंटेड बाय अल्ताफ रेडियम आर्ट, एमसीसी सरवा फेस्टिवल 2003-2023. टॉस का बॉस, और टॉस होने जा रहा है दोस्तों शौकत 11 अगरदंडा विपक्ष खामगांव के दरमियान. जैद 11 खामगांव, और नो डाउट जुबैर भाई की ये टीम होगी, जुबैर भाई हुसैनी की. शकील भाई के हाथों से इस मैच का टॉस होने जा रहा है. कॉल खानगांव, जैद खामगांव, हेड कॉल, और हेड आया है. टॉस जीता है, क्या फैसला होगा? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतो. प्रथम क्षेत्ररक्षण. नक्कीच तुमच्या समोरील संघ एक दादा संघ आहे, मूळ तालुक्यातील नावाजलेला असा संघ आशूज, याचा कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कोणत्या गोलंदाजावर तुला जास्त विश्वास आहे, जो आशिष, विवेक, किरण, विराज सारख्या फलंदाजांना रोखेल? मारूफ आहे, पियुष आहे, सनी आहे आणि सचिन, असे चांगले गोलंदाज आहेत. धन्यवाद, शुभेच्छा असेल. नक्कीच मारूफ सारखा एक नामवंत असा खेळाडू आहे मित्रांनो या सामन्यामध्ये, ज्याने गेल्या वर्षी धावांचा रतीब ज्याच्या बॅटमधून पाडला होता, असा फलंदाज या ठिकाणी आलाय. मोठी एक आपल्यासमोर एक चुनौती असेल, चॅलेंज असेल, आणि तुम्हाला प्रथम फलंदाजी मिळाली आहे. अर्थात टॉस जिंकला असता तुझा निर्णय काय असता? फिल्डिंग असते. अर्थात प्रत्येक, मी आधीच बोललो होतो की फक्त आसिफ भाई असे होते ज्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. कितपत मजल मारण्याची आपला प्रयत्न असेल? 50 प्लस करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. 50 प्लस मागील सामन्यामध्ये सुद्धा बोलला होता. मारूफ सारखा फलंदाज आहे. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. चला जाऊया हरीश दिगेकर सरांकडे कॉम्बॉक्स मध्ये. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होते. आमच्यासोबत स्कोरिंगला सालीम गेले 3 दिवस अतिशय चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सालीम चोगले अतिशय हुशार गुणलेखक आपल्याला इथे लाभलेत MC सर्वासाठी. त्यांच्या माध्यमातून 11 धावा आपल्याला पाहायला मिळते आहेत ऑन बोर्डवर पहिल्या षटकानंतर. आता फलंदाजसाठी नितेश नरहरी, अर्थात आपल्याला 3 दिवस ज्यांनी पंचांची भूमिका पाहिली, आता फलंदाज म्हणून सुद्धा धनु 11 बोरली मांडला संघाकडून नॉन स्ट्राईकला असतील. स्ट्राईकला आता आहे राज. फटका फसला आई मनसूरच्या पहिल्या चेंडूवर संधी निर्माण झाली. 2 जण आहेत तिथे क्षेत्ररक्षक, विकेट किपर पण होते, पण गोलंदाज आणि कॉटन बोल्ट आज टिपलाय. राज परतील माघारी.
दिनेश नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. धनु 11 बोरली मांडला संघाकडून अर्थात धनी चव्हाण यांचा संघ आपल्याला मैदानात पाहायला मिळते. एक चांगली स्पर्धा MC सर्व आयोजित फेस्टिवल स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. राज मात्र इथे बाद झालेत. 11 धावसंख्येवर तिसरा गडी बाद झालाय. 54 धावांचं लक्ष आहे. नितेश नरहरी यांच्यासोबत नवीन फलंदाज दिनेश आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात खराब झाली. धनु 11 बोरली मांडला संघाची. आसिफ 11 वरवटना अतिशय चांगला निर्णय त्यांनी टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. आसिफ दौनाक एक लेजेंडरी प्लेअर. ओव्हर 40चे जरी खेळाडू असले तरी तंदुरुस्ती पहा आणि फिटनेस पहा. ऐन तारुण्यात तरुणाला लाजवेल अशी फिटनेस त्यांचं पाहायला मिळते. आणि क्रिकेटबद्दलचं प्रेम पहा. अर्थात जबरदस्त भक्ती क्रिकेट म्हणजे. हा सुरेख गोलंदाजी मनसूरची. चारी मुंड्या चित केल्या फलंदाजाला. कुठलीही मुभा दिली नाही, कुठलाही रूम दिला नाही फलंदाजाला बनवण्यासाठी. वायडी शॉर्कर इथे पाहायला मिळालं. ही सगळ्यात चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इंटरनॅशनल क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल तर एक्झॅक्ट जिथे फलंदाजाला रूम मिळत नाही त्याच प्रकारची गोलंदाजी, यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली मनसूरची. चांगली गोलंदाजी मनसूरची. पहिल्या 2 चेंडूत त्यांनी एकही धाव खरेदी केलेली नाही, खर्ची केलेली नाही आहे. हा यावेळेस स्लोवर 1 लेग कटर. एक वेगवान तर एक आणखीन स्लो. बोट फिरवली. चेंडूवर जबरदस्त गती परिवर्तन इथं मनसूरकडून पाहायला मिळते. आसिफ 11 वरवटण्यासाठी जबरदस्त. अर्थात आसिफ दौनाक यांच्या तालमीत शिकलेले खेळाडू आहेत. वरवटणा संघ म्हटलं तर आसिफबाई यांचं पहिलं नाव आपल्याला पाहायला मिळतं. सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धेत तुम्हाला ओव्हर 40+ रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा स्वतः खेळताना पाहायला मिळाली आसिफबाई. यावेळेस मात्र नजर लागली गोलंदाजाला, त्यामुळे उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर गोलंदाजी. इथे वाईटचा इशारा कल्पेश म्हात्रे सरांचा आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त धाव आणि धावसंख्या होते 12. अर्थात राजपुरीमध्ये सुद्धा एव्हरग्रीन आयोजित स्पर्धेमध्ये सुद्धा आसिफबाई यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. रनरअप राहिला. अर्थात क्रिकेटमध्ये मला आठवते संघर्ष दिघी आणि आसिफ 11 वरवटना रॉयल बोरलीच्या फेस्टिवल टुर्नामेंटला 2016 मध्ये एक आमने सामने आले होते. हा फटका चांगला. यावेळेस दिनेशनी टोला दिलाय. चेंडू स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या वरून सीमा रेषा पार. षटकार. तर इथे कुठलं सरकार मार्केट जाम करते हे पाहणं गरजेचं. कोण मॅच जिंकवेल. अर्थात आता दिनेशनी इरादे स्पष्ट केलेत. मनसूरवर आक्रमण. हा पुन्हा एकदा तोच बिगिट खेळण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि बॉलचा यावेळेस संपर्क झाला नाही. नॉन स्ट्राईकला नितेश नरहरी नाकुश आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन टिपण्यासारखे आहेत, कारण हा चेंडू ओव्हरपिच लाईनचा होता. एक सोपा चेंडू, पण त्याच्यावर मात्र दिनेशची बॅट वेगाने फिरली, पण चेंडू उशिरा यायला बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची गणती सालीम आपल्या लेखणीने करते. गुणलेखक म्हणून अप्रतिम काम सलीम चोगलेच आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मनसूर गोलंदाजीसाठी, दिनेश यांच्यासाठी. स्लोवर 1, पण यावेळेस दिशा बरोबर नव्हती, त्यामुळे दशाही चांगली नाही आहे. व्हाईट बॉलचा आणखीन एक इशारा कल्पेश म्हात्रे सरांचा आपल्याला पाहायला मिळते. तर खूप आज या स्पर्धेचं विशेष जर काय आपण बघितलं असेल, ह्या एकेरी धावांनी धावसंख्या झाली 19 लॉस ऑफ 3 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस मनसूर गोलंदाजी करतायत. या स्पर्धेचं यश काय असेल तर 2 पंच नितेश नरहरी सर आणि कल्पेश म्हात्रे सर, अप्रतिम पंचांची कामगिरी या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. आतापर्यंत कुठलाही वादग्रस्त त्यांच्याकडून निर्णय आलेला नाहीये. हा यावेळेस उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर. नक्कीच पंच वळतात आमच्या दिशेला. कल्पेश म्हात्रे सरांचा आणखीन एक इशारा येते. दोन्ही हात जमिनीला समांतर करून व्हाईटचा इशारा. अर्थात इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ऑक्टोबर 2018 पासून जे नवीन नियमावली आली त्यामध्ये 22 क्रमांकाचा नियम सांगितला जातो की यस इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धाव इथे बोरली मांडला संघाला पाहायला मिळते. खराब गोलंदाजी मनसूरची. धावत संख्या होते 20. 54 धावांचा बाटलाक करायचा आहे बोरली मांडला संघाला. धावा झाल्या ते 20. दुसऱ्या षटकातील चेंडू. हा यावेळेस मात्र फटका चांगला नाही. आसिफबाई पहा वेगाने चेंडूवर जबरदस्त क्षेत्ररक्षण. पहा फेकी पण पहा डायरेक्ट स्टंपवर येईल अशी. वाह, टाळ्या व्हायला पाहिजे आसिफबाई यांच्यासाठी. अफलातून क्षेत्ररक्षण आसिफ दौनाक यांच्याकडून.
अर्थात आसिफ एक जबरदस्त व्यक्तिमत्व, हरहुन्नरी तर व्यक्तिमत्व, एक बहुआयामी व्यक्तिमत्व आणि क्रिकेटच्या मैदानानंतर खूप चांगले व्यक्तिमत्व म्हणून आसिफ दौडनाक यांची प्रचंड ओळख आहे व लोक त्यांना पसंत करतात आणि एक चांगले समाजभावी आणि प्रत्येक वेळेस आपल्या सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व. अर्थात आसिफभाई यांच्या माध्यमातून सुद्धा एक भव्य स्पर्धा लवकरच येऊ घालते. 1 लाखाचं कॅश प्राईजची स्पर्धा वरवटण्यामध्ये आसिफभाईंच्या माध्यमातून येणार आहे. लवकरच आम्ही त्याची अनाऊन्समेंट करू, त्याची डेट आपल्याला फायनल केली जाईल. तर क्रिकेट आणि आसिफभाई हे समीकरण कायम बनलेलं असतं. जिथं क्रिकेट तिथे तुम्हाला आसिफभाई पाहायला मिळतील. 2 दिवसापूर्वी आपण राजपूरमध्ये स्पर्धा होती, तिथे आसिफभाई स्वतः संघ होता. आज इथे आपण पाहते प्रत्येक स्पर्धेमध्ये अर्थात कोपरा ग्रुप आपण पाहिलं आणि मोठे मोठे खेळाडू, आयकॉन खेळाडू असतील किंवा मोठ्या मोठ्या गाव असतील, पार नारायणगावपासून पुण्यामधली गावं असतील तर तिथली गावंसुद्धा इथपर्यंत पोचवण्याचं काम खेळाडूंच्या माध्यमातून आणि खेळाडू पोचवण्याचं काम आसिफभाई यांच्या माध्यमातून सातत्याने राहिले. गोलंदाजीसाठी आलेत फैजान. हा परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. खोदून काढण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नितेश अरहरी. डेंजर एंडला फेकी चांगली आहे पण नितेश अरहरी खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फिटनेस चांगला ठेवावा लागतो. तुम्हाला फिटनेस असा पाहिजे क्रिकेटमध्ये, खूप महत्त्वाचे. खूप चांगले खेळाडू आहेत पण फिटनेसमुळे आज क्रिकेटमधून बाहेर गेलेले आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही विराट कोहलीला गेले 7-8 वर्ष पहा, तुम्हाला 74-75 अर्थात 74-75 किलोच वजन सातत्याने सांभाळलेलं आहे. म्हणून आशिष नेहराने एकदा मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की मी विराट कोहलीच्या सोबत लंच किंवा डिनरला जात नाही कारण तो ओल्या पालेभाज्या खातो, त्यामुळे मी त्याच्यासोबत कधीच जेवायला जात नाही. कारण ही फिटनेसचा राज आहे मित्रांनो. जिममध्ये किती वेळ घालवणे, व्यायामासाठी किती वेळ देणे, तुमचं खाणपान काय, तुमचं राहणीमान काय, या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट तुमच्या खेळावर पडताना दिसतो. कदाचित बरेच खेळाडूंकडून हीच महत्त्वाची गोष्ट दुर्लक्षित होते आणि मग ते आपल्या करिअरला मुकतात आणि आपल्या क्रिकेटला मुकतात. त्यामुळे फिटनेस हे खूप महत्त्वाची गोष्ट क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जितका वेळ मैदानात विराट कोहली व्यतीत करतात तितकाच वेळ ते जिमसाठी देतात, तितकाच वेळ आपल्या फिटनेससाठी देतात. इथं आसिफभाई यांच्याही फिटनेसची दाद द्यावी लागेल. आपण पाहाल ओव्हर 40 जरी असले ते तरी मैदानात या बाजून त्या बाजूला क्षेत्ररक्षणही चांगलं करतायत. फलंदाजी त्यांनी केली. फैजान थोडासा रनअपमध्ये बिघाड, पंचांचा निर्णय डेड बॉलचा येतोय. पुन्हा गोलंदाजीसाठी फैजान आपल्याला पाहायला मिळतील. नितेश नरहरी आता फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील. हिटल्या या नावाने प्रसिद्ध असलेला बोर्ली मांडलाचा अप्रतिम स्टार खेळाडू, लेजंडरी प्लेअर, पंच म्हणून खूप चांगली कामगिरी यांनी 2 दिवसात केली. आता सर्ववासियांना फलंदाजी दाखवत आहेत नितेश नरहरी. फैजान गोलंदाजीसाठी. हा फटका चांगला आहे. वा, क्लास दाखवला नितेश नरहरी. ब्रँडेड बोरली मांडला षटकार. पर्यंत आणि आज सकाळीपर्यंत आपण त्यांना पंचांच्या व्हाईट कपड्यात पाहिलं. जशी जर्सी बदलली तसे हात खोलले नितेश नरहरीनी. मगातपासून 3 दिवस दुसऱ्यांचे षटकार हाताने दाखवत होते, आता स्वतः षटकार ठोकलाय. अफलातून क्लास दाखवलाय. षटकारांनी धावसंख्या पोहोचते. सालीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल 30 धावा. हा आणखीन एक मोठा फटका, पण यावेळेस फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहे नितेश नरहरी यांच्या बॅटिंगला लागली नजर. ग्रहण, फलंदाज बाद. तीस झाले. 54 धावांचं लक्ष आहे. तिसरं षटक सुरू आहे. 4 चेंडू झालेत, अर्थात 8 चेंडूमध्ये 24 धावांची गरज असेल. 8-24 असं समीकरण आहे. नितेश नरहरी यांचा हा टोला जर बाहेर गेला असता तर सामन्यामध्ये कमबॅक केलं असतं बोरली मांडला संघाने. चांगला फटका, पण नितेश नरहरी यांनी जास्त काळ नॉन स्ट्राईकला व्यतीत केला. त्यांना स्ट्राईक खूप कमी मिळाली आणि जेव्हा स्ट्राईक मिळाली तेव्हा सामना खूप मागं सुटला होता. हा स्लोवर वन पाहायला मिळाला. त्याच्या जाळ्यात फसले नितेश नरहरी. चांगली गोलंदाजी फैजानची. फलंदाजचं नाव सांगा. मसगाव. बोरली मांडला सनी. तर सचिनजी मोरे यांचं सुद्धा शुभ आगमन झाले. तर त्यांनाही विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. सचिनजी मोरे हदगाववाले आमचे मित्र, आपण MCC क्रिकेट क्लबच्या शामियान्यामध्ये अतिथी कक्षामध्ये येऊन अतिथी कक्षाची शोभा वाढवायची. सचिन मोरे. तीस धाबा पाहायला मिळतात. 8 चेंडू आणि 24 धाबा. सनी गेलाय. नवीन फलंदाज स्ट्राईकवर असेल.
आणखीन एक स्लोवर वन यॉर्कर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. गुडलक इथे वरवटनाचं की चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलाय. एकच धाव. नाही ते ह्या मैदानात बॅटला चेंडू लागल्यानंतर 2-2, 4 धावा इथे येताना पाहायला मिळाल्यात. काल विचारा मोहम्मद 11 श्रीवर्धनला काय नुकसान झालंय. राजपुरी संघाने शेवटच्या चेंडूवर जिथे एकही धाव नव्हती तिथं 3 धावा घेतल्या आणि निर्णय आला होता शेवटला 1 बॉल 3 धावा मोहम्मद 11 श्रीवर्धनला आणि सामना मोहम्मद 11 श्रीवर्धन पराभूत झाला. त्यामुळे इथे धावांची किंमत खूप मोठी आहे. फैसा हा फुलटा चेंडू होता. फटका बसला. इथेही जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न इथं पाहायला मिळते. 2 धावा इथेही केल्या जातील. या 2 धावांनी धावसंख्या पोहोचली जाते 33 धावांवर. आता 6 चेंडू 21 धावा असं समीकरण असेल शेवटच्या षटकात. आपण पाहिलं इथे प्रत्येक दिवशी एक वेगवेगळं मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चेसिंग झाले जेवढ्या मॅचेस झाल्यात ना 90% चेस झाल्यात. शेवटच्या षटकात 18 पाहिजे झाल्यात. शेवटच्या षटकात 27 पाहिजेत झाल्यात. शेवटच्या षटकात 21 पाहिजेत झाल्यात. याच मैदानात तुम्ही पहा यूट्यूबवर सर्व मॅचेस tenniscricket.in माध्यमातून आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामुळे इथेही या धावा कारण हे मैदान जर पाहिलं ना तर फलंदाजासाठी नंदनवन आहे. विकेटवर तुम्ही एकदा जाऊन या लक्षात येईल की चेंडू तिथे फुटबॉल सारखा दिसतो. फक्त तुमच्याकडे कौशल्य फलंदाजीचं चांगलं पाहिजे. तुम्हाला गोलंदाजी ओळखता आली पाहिजे तर तुम्ही नक्कीच चांगली फलंदाजी ते कराल. आणि याही ठिकाणी चांगली गोलंदाजी काल आपण ऐमान अरबची पाहायला मिळाली ज्यांनी 2 षटकात फक्त 15 धावा दिल्या आणि सामना जिंकून दिला. तर तुमच्याकडे जर कला गुण कौशल्याचा त्रिवेणी संगम असेल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात तुम्ही यशस्वी होऊ शकता. कारण मेहनत तर मित्रांनो करावीच लागते. मग क्षेत्र कुठलंही असेल मेहनतीशिवाय तुम्हाला पर्याय नाही. सराव सराव आणि सराव हेच यशाचं गमक आहे. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सामित बॅटची कडा घेतले. फलंदाज सनीच्या 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न. इथे 2 धावा येतील का नॉन स्ट्राइक एंडला कोणीच नाही आहे क्षेत्ररक्षक. ही चलाकीची रनिंग. 1 रन डिक्लेअर. ओके तिथे घोषित क्षेत्र आहे लिहिलेलं आहे त्यामुळे 1च धाव मिळेल. एक रन डिक्लेअर आहे. तर डिक्लेअर आहे 1 रन त्यामुळे स्ट्राईक चेंज होणार नाही तर सनीच स्ट्राईकला पुन्हा पाहायला मिळतील. आता 5 चेंडू आणि आहा वाईट सुद्धा मिळत नाही आहे. सनीने हा वेल लेफ्ट केला होता. आता वेल लेफ्ट म्हणता येणार नाही बॅट लेफ्टच म्हणता येईल या चेंडूला कारण वाईट मिळाला नाही. तर लेफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला वाटलं डाव्या हस्तीच्या बाहेर जाईल. 56 धावांचं लक्ष. 20 धावा अजून करायच्या आहेत. 4 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. 4-20. आहा सुरेख गोलंदाजी. निर्धाव चेंडू. फलंदाज बाद होतील इथे सनी. रासी पिलेहून वरवटना आता विजयाकडे गोडदोड करताना धनु 11 बोरले मांडला. आता मात्र अडचणीत आहे. पराभवाच्या दिशेने वाटचाल करते. म्हणून क्रिकेट आहे द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी असं म्हटलं. आता क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ. अर्थात यावर्षी माझ्या हातात माईक असताना मी 1 बॉल 13 पण पाहिलेत. आता याच मैदानात मी एका षटकात 27 पाहिले. 4 बॉल 25 पाहिजे असताना गोलंदाजाने वाईट टाकला आणि 4च्या 4 षटकार सुद्धा याच मैदानात पहिल्या दिवशी पाहिलेत. त्यामुळे क्रिकेट आहे अजूनही आशा सुटलेली नाहीये. हा इथे मात्र आता आशा धुसर होताना राजपुरीला पण आपण जिंकताना इथं पाहिले. चांगली फलंदाजी करताना चेसिंग करताना मात्र फलंदाज बाद होत आहेत. दिनेश बाद नवीन फलंदाज नरेन. तर जाऊया आपण डीजे कडे आणखी एक सुमधूर संगीतासाठी.
झेल टिपला गेलाय, फलंदाजा संपला खेळ, फलंदाज बाद. सहा धावा आल्या. नरेननी जाऊन हा षटकार चांगली गोलंदाजी इथे. सामीची षटक संपवलं, सामना जिंकवला. तो आसिफ 11 वरवटण्यासाठी